नारायण नारायण. माते, महाविष्णूचं हे नाम किती गोड आहे. होय रे बा, पण ते परम पावन नाम घेण्याचं भाग्य आपल्या नशिबी नाही आणि आपल्याला ते स्वातंत्र्यही नाही. सम्राट हिरण्यकश्यपूंच्या राज्यात तुला ते उच्चारायलाही बंदी. पण असं का माते, तू का सांगत नाहीस त्यांना? बाळ प्रल्हादा, आता जरा गप्प राहा. तुझे दात इकडेच येताना दिसतायत. माते, तू बोल ना त्यांच्याशी. आपण आत्ताच त्यांना सांगू. चराचरात भरून राहिलेल्या, त्रिखंडात श्रेष्ठ ठरलेल्या आणि त्रैलोक्य व्यापून उरलेल्या नारायणाचे पाय धरण्यातच आपल्या आयुष्याची धन्यता आहे. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण. आतापासून तू त्या नारायणाचं नाव घ्यायचं नाही. प्रल्हादा, खबरदार खबरदार, पुन्हा नारायण नारायण म्हणालास तर नारायण नारायण. जी बडबड बंद कर. त्या क्षुद्र नारायणाच्या नामाचा घोषा ताबडतोब बंद कर. नारायण हे नाम क्षुद्र नाही ताता, त्रिखंडात महान आहे आणि त्याच्या नामाला धोषा नाही तर पुण्यदायी नामजप म्हणतात. नारायण सर्वत्र आहेत. नारायण सद्भक्तांना दिसतो, मग मला का दिसत नाही? माझ्या समोर का येत नाही तो नारायण? नारायण आपल्या समोरच आहेत. तर मग या अचेतन दगडी खांबात सुद्धा असेल तुझा तो नारायण? असेल नव्हे तात, तो आहेच. या दगडी खांबातही त्यांचं वास्तव्य आहे. प्रल्हादा, इतका मस्त वालपणा, तर मग आता दाखवतोच खांबात बसलेल्या तुझ्या नारायणाला या महापराक्रमी हिरण्यकश्यपूच्या गदेचा पराक्रम. सारे नष्ट हुए दुष्ट जन, सिंह की ये गर्जना से भस्म हुए धूर्त सब. धड़ से होगा सर अलग अलग टुकड़े होंगे आतड़ियों के. हरी हुए उखले से हरी हुए. सोड म्हणतोय ना, सोड. नाही नाही नाही. बघ हिरण्यकश्यपू, मी अर्धा सिंह अर्धा मानव, म्हणजे देव दानव प्राणी मानव कोणीही नाही. ही तिन्ही सांजेची वेळ, ना रात्र ना दिवस. हा उंबरठा म्हणजे आत नाही आणि बाहेरही नाही. आणि ही माझी तीक्ष्ण नख, शस्त्रही नाही आणि अस्त्रही नाही. हीच नख आता तुझ्या पोटात खुपसून तुझा कोथळा बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. खवळलेल्या नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट आपल्या तीक्ष्ण नखांनी तरातरा फाडलं. त्याच्या दुष्ट रक्ताची कारंजी उसळली.
सुटकेसाठी तडफडत आकांत करत वेदनांनी तळमळत अखेर नरसिंहाच्या मांडीवर हिरण्यकश्यपूनं शेवटची मर्मभेदी किंकाळी फोडली. हिरण्यकश्यपू गतप्राण होताच नरसिंहानं प्रल्हादाला जवळ घेऊन अभय दिलं.